इथे एक ताई बाळाला घेऊन आलेले आहेत, नात बसले छत्री घेऊन. मना गहू गोळा करतोय, मी पटकन चाळून घेते. गरम पाणी पण पित आहेत. अचानक असं झालेलं आहे, असं वाटतं की मी स्वर्गात आलेली आहे. दादू माझ्याबरोबर जेवण करत आहे. एवढं टेस्टी कारलं झाले ना. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आता आणि मी आता टेरेसवरती चालली आहे अगोदर, कारण आज दादूचा डबा नाहीये. आज दादूला महावीर जयंतीची सुट्टी आहे, पण पौर्णिमेला सुट्टी नाहीये. मला थोडं टेरेसवरती जाऊन येऊन सूर्यनारायण दर्शन घ्यावं, पक्ष्यांसाठी जल ओतावं आणि नंतर वरून आलं तर स्वयंपाक करावा. पण तुळशी मातेची अगोदर पूजा करते आणि नंतर टेरेसवरती जाते. राधे तेरे चरणों की कृष्ण हरे कृष्ण. आता टेरेसवरती जाऊन येते. थोडंसं पाणी आहे भांड्यामध्ये. आज आभाळ आलेला आहे, सूर्यनारायण वरती नाही आले, म्हणजे वरती आलेत पण ढगाच्या आड आहेत. वातावरण असं शांत शांत आहे. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. इथे एक ताई बाळाला घेऊन आलेले आहेत उन्हाला, पण आज ऊनच नाही आलं. बाळ रडते. आणि आज आजी पण नाही आल्या. मी पण थोडा वेळ बसणार आहे आणि नंतर जाणार आहे. आज व्यायाम नाही करणार, कारण काल खूप व्यायाम झालेला आहे योगा क्लासमध्ये आणि आज अक्षरशः अंग दुखतंय माझं सगळं. थोडा वेळ फिरेन, नंतर खाली जाईन, स्वयंपाक करेन. व्यायाम केलेला आहे, आता घरी जाते. स्वयंपाक करायचा आहे. आज काहीच नाही केलं, भाज्या सुद्धा धुवून नाही ठेवल्या. व्यायाम नाही केला आज. प्या प्या चहा प्या. हा ऊन लागतं, प्या. हा. हरे कृष्ण हरे कृष्ण. मी आता चवळीची भाजी बनवत आहे. मस्त मस्त खमंग चवळीची भाजी मला खूप आवडते. हरे कृष्ण राधे तेरे चरणों की श्यामा तेरे चरणों की गुरुदूल दिल गरमागरम चपाती तव्यातून डायरेक्ट तुमच्या ताटामध्ये. आज मी आणि दादू जेवण करत आहे. मनाने आमच्या अगोदर जेवण केलेलं आहे त्याच्या पप्पांबरोबर. आज खूप दिवसातून माझा दादू माझ्याबरोबर जेवण करत आहे, पण आज फक्त चवळीची भाजी आणि चपातीच खात आहे. कारलं नको म्हणतो खायला. मला तर म्हणला आई खूप टेस्टी झाले कारलं, आणि खाल्लं, पण दादूने नाही. काय कर सकते अभी. तुम्ही पण या जेवण करायला. आज जेवणामध्ये मी कारल्याची भाजी, चवळीची भाजी, चपाती, शिरा बनवलेला आहे. अणं ब्रह्मा रसं विष्णु गुप्तारे वो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण. एवढं टेस्टी कारलं झाले ना, एक नंबर. मला कडू लागलं कारलं. मसालेदार आहे. मसालेदार मस्त. मनीषला आहे ना वेळ. आवजो. धान्य उन्हात लावायचं आज. पता नहीं अचानक ऐसा क्यों करते. गेले गपचूप. या पंडितजी लवकर या. बोले कुछ तो. शांत. आजकाल खूप टेन्शन मध्ये पप्पा. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आमचं आणि मी आता टेरेसवरती चाललेली आहे. आज सगळे धान्य उन्हाला लावायचे आहेत आम्हाला. चांगलं कडक ऊन आहे चैत्र महिन्याचं, तर किडे पण झालेले आहेत धान्यामध्ये, ते मरून जातील. आज असं मोठं काम आहे, त्याच्यासाठी मी आता टेरेस झाडू मारते. त्यानंतर माझी चिरंजीव धान्य घेऊन येतील, नंतर आम्ही वाळायला टाकू. आणि आज आमची 2-2 तासाची ड्युटी आहे टेरेसवर बसण्याची. टेरेसवर 15 मिनिटं जरी किंवा 10 मिनिटं जरी नाही ना थांबलं, धान्य खाऊन टाकत कबूतर लगेचच. आता टेरेस झाडू मारते आणि नंतर मग चिरंजीवचे धान्य घेऊन. राधे कृष्ण राधे कृष्ण बाबा बाबा खूप कडक ऊन आहे, जबरदस्त. मी तो भाग झाडू मारते टेरेसचा.
सगळं धान्य वाळत टाकून झालेलं आहे आणि धान्याला राखण करण्याची जबाबदारी आता दादूची आहे. फक्त 2 तासासाठी. 2 तासानंतर मना येईल. ठीक आहे, येऊ का? हां, चांगली राखवालदारी कर. कबुतरांनी खाल्लं नाही पाहिजे धान्य, सकाळीच त्यांना दिलेले धान्य. ठीक आहे. हा खूप आलेला आहे. आता खाली जाते, घरातली सगळी कामं उरकते आणि नंतर दुपारून येते वरती. हां काय सोऱ्या बरं देते. हा थांबा, मावशींना आज सोऱ्या पाहिजे, देते. हे घ्या मावशी. आज हा काढलाय आज काय बनवतंय? हा हा ठीक आहे. टेरेस वरती का ताईंच्या गॅलरीमध्ये? हा धुळे, मी धान्य टाकले आज. टेरेसवरून मी घरी आलेली आहे आणि खूप छान वाटते मला. थंड शांत वाटत आहे. टेरेसवरती मला खूप गरम झालं. कंटिन्यू अशा घामाच्या धारा चालू होत्या, पण घरात आल्यानंतर छान वाटत आहे. असं वाटतं की मी स्वर्गात आलेली आहे. एवढा उष्णतेचा त्रास झाला वरती मला. म्हणा झाडू मारलं करायचे तू? अच्छा ठीक आहे, 2 तास आराम कर. चला आता किचन ओटा साफ करून घेते, भांडी घासते आणि दूध गरम करायला ठेवते. लाल चट्टे आलेले आहेत हातावरती माझ्या अचानक. मलाच माहित नाही काय झालं नेमकं. मला वाटतंय धान्य पसरताना लागलंय की काय, गरमीचा चटका बसलाय धान्याचा, माहित नाहीये, कळतच नाही मला. आत्ता भांडी घासताना जाणवलं की हे दुखतंय. बघते तर हे हाताच्या तळव्याचा वरचा भाग लाल झालेला आहे, दोन्ही हाताचा. आणि भांडी पण घासता येईना मला. अर्धी घासलेली आहेत भांडी, अर्धी आहेत. आता घासते तशीच, काय करायचं. पण मला कळायला भाग नाही की हे कशामुळे झालंय, कळतच नाहीये. किचन ओटा स्वच्छ झालेला आहे. आता दूध गरम करायला ठेवते. दुपारचे 2:15 वाजलेत. आता टेरेसवरती जाऊन येते, धान्यावरती एक हात फिरून येते, धान्य खालीवर करून येते. आणि मगाशी मणा बसलेला आहे. दादूचे 2 तास मगाशीच कंप्लीट झाले. मणा बसलेला आहे वरती, बघते आता तो काय करतोय. बापरे बाप, खूप कडक ऊन आहे आणि मणा माझा इकडे बसलेला आहे. ग माझं लेकरू छत्री घेऊन बसलेला आहे उन्हात. आता मी सगळ्या धान्यावरून हात फिरवते, धान्य खालीवर करते. खूप तापली आहे ज्वारी, गरम लागत आहे. म्हणतात ना, चैत्र महिन्याच्या उन्हामध्ये धान्य वाळवायचं, जेणेकरून सगळीकडे याच्यातले मरून जातात. धान्यावरती असं हात फिरून खूप गरजेचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने धान्य चांगलं तापलं जातं. पण माझं लेकरू उन्हात थांबलेलं आहे, काय करायचं. आजचे दिवस एक दिवस आजचं कडक ऊन मिळालं ना, धान्यातले सगळीकडे मरून जातील. मग काय टेन्शन नाही, थंड झाल्यानंतर भरून ठेवतात. आज मला योगा क्लासला नाही जाता येणार, कारण एवढं सगळं धान्य चाळायचं आहे, पोत्यामध्ये भरून ठेवायचं आहे. आज सुट्टीच, काल गेले आणि आज सुट्टी गेली. कालचं शरीर दुखते, आज माझं शोल्डर वगैरे खूप पेन होत आहे. आणि आज सुट्टी, आज खरं जायला पाहिजे होतं, पण ह्या धान्यामुळे नाही जाता येणार. आता उद्या जाईल. तर मी 1 तासभर घरी आराम करते. 1 तासानंतर माझी ड्युटी लागणार आहे इथे टेरेसवरती. मग मी गहू चाळेल. एक अर्धा तास माझं एक्स्ट्रा घे बाबी, मला जर आराम करू दे. येते मी 1 तासाने येते, ठीक आहे. धान्यावरती हात फिरवेपर्यंत खूप घाम आलेला आहे. आता थोडा वेळ आराम करते आणि नंतर मग टेरेसवरती जाते. केळी खा, खराब होऊन जाईल. ठीक आहे. आता माझी ड्युटी लागणार आहे टेरेसवरची. या चाळण्या घेऊन चाललेली आहे. गहू चाळते थोड्या वेळी म्हणून उतरल्यानंतर. बाबा बाबा माझं लेकरू उन्हात बसले छत्री घेऊन. जा म्हणा आता, बसते तुम्ही निवांत. ठीक आहे, आव जा घरी, जेवण कर, केळी खा. नाही रे, झोप नाही झाली वेळात, मग आपले पडले. खूप गरम होत होतं. फोन करून बोलवते तुमच्या दोघांना. धान्य चाळून झाल्यानंतर मग या, ठीक आहे. क्यों नाही आएगा, जल्दी आ जाना. बिस्किट अरे जेवण कर की, चपाती भाजी सगळे फळं खा. जा, बिस्किट आहे डब्यामध्ये, आपलं पतंजलीचं. जा, दोघांना बोलवणार आहे, या. नाही 2 नको बोल. हा काळ झाले, लाल पडले रे. माझी जरा जास्त वेळ ड्युटी लागणार आहे टेरेसवरती. आता 3:30 वाजलेत. 5:30 नंतर धान्य चळायला घेते. आणि बाटलीतलं पाणी पण गरम झालेलं आहे. एवढं असं झळा येतात गरम गरम. असल्या उन्हाचं पण कबूतर पाणी प्यायला आलेली आहेत आणि त्या भांड्यातील पाणी खूप गरम झालेले आहे उष्णतेने, तरी सुद्धा पित आहेत. काय करणार, जीव आहे. तहान लागल्यानंतर गरम पाणी पण पित आहेत. आता कावळा पाणी प्यायला आलेला आहे. किती गरम झालंय भांड्यातलं पाणी, तरी पित आहेत. आता मी बाजरी चळायला सुरुवात करते, कारण बाजरीवरती सावली आलेली आहे. गव्हावरती ज्वारीवरती अजून ऊन आहे, तोपर्यंत इकडून सुरुवात करते चळायला.
बाजरी चाळून झालेली आहे आणि आता गहू आणि ज्वारी चाळून घेते. दिवस पण मावळलेला आहे. मावळत्या सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. मना गहू गोळा करतोय, मी पटकन चाळून घेते. दिवस मावळ आहे. आता दुपारी 3:30 वाजल्यापासून मी इथं होते टेरेसवरती. आता सायंकाळचे 7 वाजले आहेत. एवढा वेळ मी इथं होते. सगळं धान्य चाळलेलं आहे. एक पोतं मना घेऊन गेलेले आहे. आता 2 पोती राहिले, ते पुण्याचे घेऊन जात आहेत. आज व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.